आपल्या बायकोपोरांनी आपल्यासोबत इंग्लंडमध्ये राहावं असे डॉक्टर प्रतीक जोशी यांची इच्छा होती. त्यामुळे गुरुवारी 12 जून रोजी जोशी कुटुंब एअर इंडियाच्या फ्लाईटने लंडनला जात होते. विमानात बसल्यावर प्रतीक जोशी यांनी आपल्या पत्नी व 3 मुलांसोबत सेल्फी घेतला होता. दुर्दैव म्हणून त्यांचं हा सेल्फी शेवटचा ठरला. गुरुवारी झालेल्या विमान अपघातात प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नीसह त्यांच्या 3 मुलांचा मृत्यू झाला. व्हायरल होणारा हा सेल्फी पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीक जोशी हे राजस्थानमध्ये राहत होते. ते व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट होते. राजस्थानमध्ये त्यांचं प्रसिद्ध सोनोग्राफी सेंटर आहे. प्रतीक आणि डॉक्टर पोनी व्यास यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना 8 वर्षाची मुलगी कियारा आणि 5 वर्षाची 2 जुळी मुले असे 3 मुले होती. पायथॉलॉजिस्ट असलेल्या पोनी ह्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. पण गेली 6 वर्षे आपल्यापासून लांब असलेले आपले कुटुंब आपल्यासोबत राहावे असे प्रतीक जोशी यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न करून आपल्या कुटुंबाला लंडनला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पोनी यांनीही लंडनला जाण्यासाठी आपल्या नोकरीचा गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. 3 दिवसापूर्वी प्रतीक आपल्या कुटुंबियांना सोबत नेण्यासाठी लंडनवरून भारतात आले होते. गुरुवारी लंडनला जाण्याचा विमान पकडण्यासाठी ते राजस्थानवरून अहमदाबादला आले होते. त्यांचे कुटुंबीयही त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. विमानात होर्डिंग केल्यानंतर प्रतीक यांनी आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या मुलांसोबत सेल्फी घेतल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. अखेर 6 वर्षांनी आपले कुटुंब आपल्यासोबत राहणार याचा त्यांना आनंद होता. ते खूप खुश होते. आपल्या मुलांबरोबर एक नवीन आयुष्य सुरू करायचे स्वप्न ते पाहत होते. पण ते स्वप्न काही वेळातच भंग झाले. हा आमच्यासाठी मोठा धक्का असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. पण त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. असा आम्ही कधी विचारही केला नव्हता. अशा शब्दात त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न रंगवणाऱ्या खुशबू सिंगची ही गोष्ट मन हेलवणारी आहे. खुशबूचं या जानेवारीत विपुलसोबत लग्न झालं होतं. विपुल लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. लग्नानंतर 2 महिन्यांनी विपुल लंडनला निघून गेला. त्याची पत्नी खुशबूही त्याच्यासोबत लंडनला जाणार होती. पण तिचा पासपोर्ट व्हिसा आणि लंडनमधल्या वास्तव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे काम प्रोसेसमध्ये होतं. त्यामुळे ती सासरी भारतातच राहत होती. खुशबूचे वडील मदन सिंग यांचं मिठाईचे दुकान आहे. खुशबूची लंडनला जाण्यासाठी सगळी प्रोसेस झाली होती. गुरुवारी 12 जूनच्या रोजी इथे लंडनला आपल्या नवऱ्यासोबत सेटल होण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईटने ती जाणार होती. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी. खुशबूचे वडील तिला निरोप देण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टवर आले होते. तेव्हा त्यांनी तिच्यासोबत एक सेल्फी काढून व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता आणि आशीर्वाद खुशबू बेटा, गोईंग टू लंडन अशा शब्दात तिला आशीर्वाद दिला होता. आपल्या मुलीला निरोप देताना वडिलांचे डोळे पाणावलेले होते. पण तो निरोप अखेरचा ठरला. आपल्या मुलीला समाधानाने निरोप देऊन घरी जात असताना त्यांना अर्ध्या रस्त्यातच विमान अपघाताची बातमी मिळाली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. असेच काहीसे सोलापूरच्या पवार दाम्पत्याबद्दल घडलं. पवार दाम्पत्य आपल्या लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. आपल्यापेक्षा लांब असलेल्या मुलाला भेटण्याची त्यांना उत्सुकता होती. सोलापूरला राहणारे पवार दाम्पत्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते. एअरपोर्टवर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा एक फोटोही काढला होता. पुढच्या काही तासातच आपण आपल्या मुलाला भेटणार याचा आनंद त्यांच्या दोघांच्या मनात होता. पण पुढे काय होणार याची कल्पनासुद्धा त्यांना नव्हती. कदाचित ही भेट होणे त्यांच्या नशिबी नव्हते. कारण विमान अपघातात पवार दाम्पत्याचाही मृत्यू झाला होता आणि मुलाला भेटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली होती. प्रवाशांसोबतच विमानातील क्रू मेंबर्सच्याही कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. विमानातील मुख्य पायलट सुमित सबरवाल हे
मुंबईजवळील पवईत आपल्या 82 वर्षांच्या वडिलांसोबत राहत होते. 1994 पासून सुमित एअर इंडियात कामाला होते आणि काही दिवसातच ते रिटायर होणार होते. रिटायरमेंटनंतर आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याआधीच काळानं त्यांच्यावर झडप घातली होती. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या वडिलांची अवस्था न बघण्यासारखीच होती. बदलापूरचे क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. 35 वर्षीय दीपक पाठक ते मूळचे बदलापूरचे, पण लग्नानंतर गेली 4 वर्षे ते आपल्या पत्नीसोबत घाटकोपर येथे राहत होते. गेली 11 वर्षे ते विमान कंपनीत काम करत होते. कुठेही कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास दीपक आपल्या घरच्यांना फोन करून सांगायचे. ही त्यांची सवय होती. गुरुवारीसुद्धा विमानात बसायच्या आधी त्यांनी आपल्या आईला मेसेज केला होता. आई, मी निघालोय, पोचल्यावर सांगतो, असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. विमान अपघातानंतरही दीपकच्या आईला आपला मुलगा सुखरूप असेल अशी आशा होती. त्यांचा फोन लागतोय पण ते उचलत नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली होती. पण आता त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसलाय. डोंबिवली येथे राहणारी 27 वर्षीय सोनाली सोनघरे आणि पनवेल येथे राहणाऱ्या मैथिली पाटील या दोघींचेही लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याचे स्वप्न होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण केले होते. पण ते स्वप्न जास्त काळ जगणं हे त्यांच्या नशिबी नव्हते. अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची अशीच काही ना काही गोष्ट आहे. कुणाला आपल्या मुलाला भेटायला लंडनला जायचं होतं, तर कुणाला तिथे कामासाठी जायचं होतं, तर कुणाला सेटल व्हायचं होतं. कुणाला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यायची होती, पण झालेल्या विमान अपघातात काही सेकंदातच सर्वांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या विमान अपघातात 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या विमान अपघातात प्राण गमावणाऱ्या प्रवाशांच्या असंख्य गोष्टी आहेत की ज्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.